लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज नाश्त्यासाठी मी पोहा बनवणार आहे। इथं पोहा घेतलाय, बघू शकताय तुम्ही। हा पोहा मी अशा पॉकेटमधनं घेतलेला आहे, बघू शकता इथं। तर पोहाला लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। 2 कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर, तर इथं शेंगदाणे घेतलेत मी अर्धी वाटीभर, मोहरी घेतले, तर इथं जिरे घेतलेत, हळद घेतल्या, तर चवीपुरतं मीठ सुद्धा घ्यायचं आहे। तर पोहा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर आपल्याला पोहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी तांब्याभर मी पाणी घातले। तांब्यात 2 तांब्याभर तुम्ही पाणी घाला, ह्याला आणखी लागणार आहे पाणी। तर मी अनेक तांबे पाणी घालणार आहे ह्याच्यावर। 2 तांब्याभर पाणी घालून पोहे अगदी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे। फक्त धुवून घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी ठेवायची काही गरज नाही आहे। तर आता आपण ह्याच्यामधलं पाणी काढून घेऊया। पोहे आपले स्वच्छ झालेले आहेत। पाणी काढून आपण असं कोरडं पोहे करून घ्यायचं आहे, बघू शकता इथं। ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे, कुठंच पाणी ठेवलं नाही आहे, फक्त मी थोडंसं ह्याच्यामध्ये धुवून घेतलेलं आहे। तर ह्याला झाकण लावून आपण 5 मिनिटासाठी हे फुलायला सोडायचं आहे। तर तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये काय लागतंय ते तयारी करून घेऊया। कोथिंबीर आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे, त्याचे पाणी काढून निवडून घ्यायचं। निवडून झालं की आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। इथं मिठाच्या पाण्यातनं मी धुवून घेतलेलं आहे। तर आपण मिरची चिरून घेऊया। कटरच्या मदतीनं मी मिरची चिरून घेत आहे। मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला, म्हणजे जास्त कोणाला तिखट आवडते नाही आवडते त्याच्यामुळे तुम्ही। इथं मी 7-8 घेतल्यात, त्या चिरून घेणार आहे सगळ्या। अगदी बारीक पीसमध्ये चिरून घ्यायचं आहे। आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं आहे। मिरची चिरल्यानंतर तुम्हाला असं दिसेल। तर कांदा आणि मिरची मी एकत्रित टाकणार आहे, त्याच्यामुळे एकाच प्लेटमध्ये काढलेला आहे, बघू शकता इथं। तर इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे 1-2 चमचाभर तेल फोडणीला। तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की आपलं ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे मोहरी। सर्वात आधी टाकायचं आहे मोहरी तेलात। इथे मी 1 चमचाभर मोहरी टाकत आहे ह्याच्यामध्ये। मोहरी व्यवस्थित तडतडली, व्यवस्थित आपलं तडतडून झाली की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे शेंगदाणे। तेलात आता मोहरीसोबत आपण शेंगदाणे थोडंसं फ्राय करून घेणार आहे, ताकी शेंगदाणे एकदम कुरकुरीत लागले पाहिजेत। पोहे आपण पूर्ण जरी केलं तरी अर्धा तास तरी आपण ठेवलं पोहे करून,
तर ते शेंगदाणे कुरकुरीतच राहतील, त्यात कच्चा पण म्हणून जरासुद्धा दिसणार आहे तुमच्यात. अगदी छान कुरकुरीत आपले शेंगदाणे तयार होतील. थोडासा गॅस बारीक करायचा आणि आपण उलटण्याच्या मदतीनं आपण थोडंसं ह्याला हलवत राहायचं, म्हणजे शेंगदाणे कुरकुरीत होतील. अगदी व्यवस्थित करा. थोडासा वेळ झाला की शेंगदाणे करपून कडवट लागतील आपल्याला, तर आपल्याला कडवट नाही, बरोबर करायचं आहे. त्याच्यामुळे जरा शेंगदाण्याकडं लक्ष देऊन करा. थोडासा शेंगदाण्याचा कलर बदलला, शेंगदाणे त्याचा आवाज येतो टपटप, ते फुटल्यानंतर की ओळखायचं की आपले शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपण जिरे टाकायचे. जिरे थोडंसं तडतडलं की मिरची आणि कांदा एकत्रच टाकायचं. दोन्ही पण त्याचं मऊपणा येऊ दे आणि मिरचीचाही तिखटपणा पोहेमध्ये येऊ दे म्हणून दोन्ही एक संग टाकायचं. आणि नंतर मग आपण हे सगळं मिश्रण तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर कांदा आणि आपला मिरची थोडीशी मऊ झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर हळद टाकायची. हळदीमुळं पोह्याला छान कलर येईल आपला. तर हे थोडंसं कांदा आणि मिरची शेंगदाणे थोडंसं आपलं कुरकुरीत होईपर्यंत आपण काय करायचं, इथं जे पोहा आपला जे झाकून ठेवलेलं आहे भिजवून, त्याचाच आपण प्रोसेस बघूया आता काय करायचं ते. गॅस एकदम बारीक करून ठेवायचा आहे. तर इथं पोहा घेतला आहे मी. पोह्याला आपण झाकण काढायचं. तर आपला पोहा व्यवस्थित फुलून झालेला आहे, बघू शकताय. तर ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ, तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकताय, हा असं पोह्यावर सुद्धा तुम्ही टाकू शकताय. मी पोह्यावर टाकत आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि कोथिंबीरसुद्धा मी थोडी ह्याच्यामध्ये आताच टाकणार आहे. तर आपण त्या मिश्रणमध्ये आता थोडं थोडं पोहे पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं, मीठ वगैरे सगळीकडे लागू दे म्हणून. पूर्ण मीठ सगळ्या पोहेला लागून झालं की आपण फोडणीमध्ये हे सर्व पोहे घालायचं आहे. कोथिंबीर, मीठ व्यवस्थित ह्याला लागलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आता उलटण्याच्या मदतीनं हे सगळं मिश्रण पोह्याला लागू दे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी तेल थोडंसं जास्तच कमी घातलेलं आहे, सकाळी सकाळी नाश्त्याला आहे म्हणून. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं तेल तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकताय. खूप छान मस्तच बनतील आपले पोहे, एकदम कोरडे सुटसुटीत, एकदम खायलासुद्धा इतके टेस्टी लागणार आहेत, मस्तच. 2 मिनटं वेळ लागेल, पण मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला. तर असं आपल्याला पूर्ण मिक्स झालं, व्यवस्थित मिश्रण मिक्स झालं आहे, बघू शकता किती छान दिसत आहे. राहिलेली कोथिंबीरसुद्धा मी टाकलेली आहे. पूर्ण असं मिक्स झालं की आपल्याला ह्याच्यावर झाकण लावून 2 मिनटासाठी आपल्याला हे वाफलून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण मीठ वगैरे ह्याला व्यवस्थित लागू दे म्हणून आपल्याला ह्याला झाकण लावून 1-2 मिनटासाठी वाफलून घ्यायचं आहे व्यवस्थित. एकदम बारीक गॅस करून ठेवायचा आहे. तर काढल्यानंतर आपलं असं मस्त पोहे तयार होतील. असंच काही नवीन रेसिपी मी आणत राहीन. तर आवडलं की लाईक शेअर इतरांनाही करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असंच काही नवीन व्हिडिओ मी आणत राहीन आणि चॅनलला जरूर फॉलो करत राहा.
तर चला, धन्यवाद. काढून दाखवले मी इथं प्लेटमध्ये. कमीत कमी मसाल्यामध्ये छान छान रेसिपी शिकायला तुम्हाला मिळतील. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. मस्तच.